आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे. ते ज्या दिवशी दाबीन त्या दिवशी व्हॉट्सअपला येईल, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले की लगेच दुसरा टाकी तू गेले दिगंबर. हो, ते वाक्य तो कोणाला टाकायले तू? ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य. अभंगाचा अपमान आहे महाराज. त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य. मीटिंग घेतली महाराज. द्रौपदीने विचारलं, देवा कशा करता युद्ध अर्जित केलंस रे? 5 माहे मेले, आमचा एक शुभ मेलाय. ह्या गादीवर बसवायचं कोणाला? पांडवायला. देवा आम्ही सगळे जातो, त्या दिवशी कोण गादी सांभाळील? युद्ध केलं कशा करता? पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, तुमच्या दोघांही करता. एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध आहे. द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता, ज्या मांडीवर मला राजकुमारानं बशिलय, मी आई समान असताना माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहून बशिलय, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन. स्त्रीचे केस मोकळे कधी पण नसावे. पुराण वाचून सांगतोय. मला वाचायचा छंद आहे, खूप वाचायचा छंद आहे, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. खिशात पैसे लय मोठे असल्यावर भाव विचारायचाच नाही. चला 5 किलो गुळ, फक्त खाऊन पाहायचा चांगला आहे का. 100च रुपये नेल्यावर 5 किलो गुळ घेतले होते, हानीन न किलो न. वाचायचं मला ना दे जास्त वाचायचं. तरी मग नशीब खोट आहे, मला मोबाईल नाही वाचायला, म्हणून तर वाचणं व्हालंय. नाही तर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग फॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो. मोबाईल आपला मस्त पतिव्रत आहे, याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन दाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय अवघड आहे. पप्याची माईल द्यायला बी लॉक उघडून द्यावं लागते, नाही लॉक लावून देतो. हो, मधात काय गर्दा आहे तिला कळत नाही. पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे. एकाही वारकऱ्याला अभंग विचारायची गरज नाही, फार गरज आहे. रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी विसरला, तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात एसटीत बसल्या बसल्या सुद्धा गाथा वाचू शकतो. दत्ताबुवा तो, कदमबुवा, कृष्णाबुवा, कोथिंबरे महाराज, सोजे महाराज, तो गाथा वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं. आपण ते वाचायला पाहिजे, गरज आहे. बाईचे केस फक्त 4 दिवस मोकळे असावे. महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत. राष्ट्रसंतांचं एक काव्य मला आठवलंय, काव्य आठवलंय. त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय. या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठेवताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय. आसूड, आसूड, आसूडच म्हणता ना तुम्ही. हा, ते चाबूक हा नवीन शब्द. घोड्याच्या बग्गीला वापरला जातो त्याला चाबूक म्हणतात, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीस असतो त्याला ओरिजिनल नाव आहे आसूड. आता नवीन नवीन आपण काही कशाला लावतो तो भाग आहे त्याला, पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड. मग आसूड जाऊ द्या, चाबूक का म्हणणं. तुम्हाला चाबूक कळत असेल तर चाबूक म्हणून काय त्याच्याला ताण घ्यायचा. हा सुद्धा ठेवताना शेतकरी शिस्तीत ठेवतो. पदर खांद्यावर किती शिस्तीत असावा. लोकलज्जा निवारण हितार्थायाम. वस्त्र घालायचं कशा करता? लोकलज्जा निवारण हितार्थाया. म्हणून त्यांनी एक काव्य केलं, तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचं आहे, राष्ट्रसंतांचं आहे. 4 पट्टे साडी नेसेलू गोड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड. देशाचे पुरस्कार भेटलेले लोक आहेत ते. तुकडोजी महाराज असतील, दुनियादास महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील. मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलतो कीर्तनाला. नांदगाव पेठ म्हणून तिथून 4-5 किलोमीटर. संत आहे तिथं फार मोठे समाधी, तिथे गेलतो. जवळच 19 किलोमीटरवर समाधी महात्म्यांची. या स्त्रीने फक्त 4 दिवस केस मोकळे का? तिला बघवायला हात लावता येत नाही, आरशाकडे जाता येत नाही, कंगवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी, तितक्या पुरतं. एरवी अजून एक
केस मोकळेपणाचं सांगितलं. दशम यत्क्रियां गंगोदकं भयो यथा सर्व कामिनीहाम विरधिनाशायाम सर्वस्थितो ये तर रोमाभयस्थित जायते. हे 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करीत होतो तेव्हा पाठ केलेले, आता नाही करीत मी ते, बोलू बी नका मला. सुतक फेडवायला 10वा म्हणतात. त्या दिवशी भावकीच्या बायका गावाच्या नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात. तो एक विधी आहे. एरवी कधी स्त्रीचे केस मोकळे नसावा. पुराणात उल्लेख आला नाही, पण अजून 2 जागेवर केस मोकळे ठेवतेत, अंगात आल्यावर एकदा. हो, पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना. पण असं पाहिल्याला आधार आहे. एखादीच्या अंगात येवा लगेच दुसरी येते. हो हो, जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती, ती लगेच ती बटगीट सोडी, ती बेश्रमाच्या पोकान हाणायला पाहिजे. अपमान आहे तो, अपमान आहे या पवित्र देशातल्या स्त्रीचा. मोकळे केस सोडायचे नाही. मला सांगा, जगाचा बाप तिचा भाऊ आहे, तिला बहीण मानतोय, मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठेवायला लाज वाटेल का नाही देवाला? मग देवानं सांगितलं, ताई तू दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार नव्हती आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. आणि भीमाचा एक पण होता. दत्ताभाऊ तसं नाहीत भागवत सांगत, आमचा एक मित्र भागवत सांगत होता. आता ऐकावर का आणि काय भीमाने पण केलावर का, काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर बसली बर का, आणि भीम करकरा मुठी दाबीत होता बर का, दाताने होट दाबीत होता बर का, आणि भीमाने पण केला माझ्या पत्नीला मांडीवर बसिलं, ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पीन. अरे भागवतकारा, भीम माळकरी होता रे सुंबळ्या. जन्नुरेन यजंघायानाम अशुद्धाम तिलकम रेवचम जन्नुयानुति जंगायम. जन्नु म्हणजे मांडी, अशुद्ध म्हणजे रक्त. रेखवम तिलकायम ललाट प्रपटलेषु ततम मृकोदर भय जायम ललाटम भय तिलका. लावणारच नाही गंध, आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का? म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे. मग देवा साध्य काय केलंस रे? माझा पण, माझ्या भीम नावाच्या मालकाचा पण, आणि लेकर मातीत घातलेच. आई ताई, तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे 4.5 महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात आहे. गुप्तचर हजरच होता. जाऊन दुर्योधनाला सांगितलं, युवराज काय काम नाही झालं, भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये ते मृत्यू पावलेत. अभिमन्यू अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापले, पण उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, ते जन्माला येणारच आहे. अश्वत्थामा म्हणला, ताण घेऊ नको रे, मी जाळतो उत्तरेला. आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते, भागवत इतकं गोड सांगते, सुभद्रा ही उत्तरेची सख्खी सासू, सख्या सासूची उत्तरा सेवा करायची, आणि सासूचं काम आटपल्यावर जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची. द्रौपदी कोणती सासू? सावत्र. वाक्य बरोबर आहे माझं, चुकीचं तर नाही ना? जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती. सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायचे, आत्या आता मी मोकळी? हो तू मोकळी, तुला 3 तास काही काम नाही. तितका वेळ द्रौपदीला द्यायची. आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं. एके दिवशी रात्रीचा वेळ आहे, उत्तरा निघाली, आणि द्रौपदीने सांगितलं, सुनबाई माझ्यासारखी सासू आहे, सुभद्राताई सारखी सासू आहे, अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत, फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई, पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठेवत जाय. आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं आणि त्याचा धावा केला. काय परिणाम झाला माहिती? आजही अंगुष्ट प्रयायत जायते देवा इते क्रिया काया वरुतस्य जायते. अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं, श्वासातनं प्रवेश केला
आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज, ते सुदर्शन गर्भाच्या भोवताल प्रदक्षिणा करत होतो. वा क्या बात है. गर्भी रक्षिला परिसे गर्भी रक्षिला परिसे रक्षिला परिसे सुदर्शन चक्र हे मुनि हाती सुदर्शन चक्र हे मुनि प्रमाण सुटल्यावर कीर्तन करायला अशी मस्तीची होती. मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा. कोण कशाची माहिती, पुराणाशी. गर्भात प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरलं महाराज. द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्त हे निर्मळ असते. पण गर्भ अपवित्र असतो बरं का. गर्भाची जी जागा आहे का ती अपवित्र असतो. काय सांगू गर्भीच्या, किंवा नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले पचहुकडे. किती दुःख, किती किती गर्भात काय. गर्भ दिला देव वरती पाय खाली तो वरती पाय खाली तोडे वरती पाय खाली तोडे काय झालं माहितीये का, काय गप्पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. गाव आहे ना आज, कसे उल्हासात आलेत पहा ना. घरचं रान असल्यावर कडीला आवत गेल्या उभाट्या हाणायचं. हा धुरा 11 वाजले म्हणजे धुरा काढाच ना दोघायनं. काय संप्रदाय, ह्याच्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. दोन गोष्टीला किंमत आहे, बहुश्रुत आणि बहुवाचक. पण बहुश्रुत कोण माहितीये का, नीती संपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा, आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं. हे दोन लोक कधीच मरत नसते, बहुश्रुत आणि बहुवाचक. हो ऐकिलं तो काय ऐकिलं, ढगाला लागली कळ सोबळ्या. काय फायदा येतो होते ऐकण्यात, काही नाही ऐकायचं. तुम्ही बी नीट म्हणी जा. काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, गाथा वाचव ना. केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकुऱ्यामध्ये फिरायली आणि पुन्हा म्हणजे अंकावून खाजवायले, सडून जाशील. केळीचं रान ते केळी काप ना, कशाला चालली तिकडे काचकुऱ्यात. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गाथ्यातले अभंग म्हण, काही म्हणतात. हो कीर्तन चालून एका बाईन प्रमाण म्हणलं, म्हणी ना का आपल्याला काय घेणे त्याच्याशी. लोकांनी बलील तर आपण कशाला विरोधात जायचं ना, आपली काय पात्रता आहे. आणि आपल्याला थोडीच ॲलर्जी, मी लग्न केलंय आहे का नाही, आपल्याला थोडी ॲलर्जी. पण काल्याचं कीर्तन चालू होतं,
आणि भगवान गोपीजी इथे गेले न वापस आले. ते यशोदेने विचारलं, कृष्ण वापस काहून आला? काय नाही म्हणलं, आई गोपी घरीच नव्हती. की लगेच प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं ना. फोन नव्हता तुझ्याकडं. किती हलकटपणाचा कळस. हे दोन पुरावे आले, दत्ताभान आणि कृष्णभान. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे. इकडे तिकडे भरकटत नाही त्याचा पुरावा आहे. आणि कीर्तनकार बी असा रस्त्यानं चालला म्हणजे ज्यांना प्रमाण म्हणतात. हे कोणीकडे बी हो, गाय दूध चांगलं देते ना, पण नेमकं धार काढायच्या टायमाला 4 वाजताच चराट तोडून जाते. वैरण कोणाची खा, दुधाला आणि शेणाला गाईनं खोट्यावर यावा. दुधासाठी शेणासाठी गाईनं खोट्यावर यावा. हो, बाकीचं वाचून असा विषय नाही, पण कीर्तनात गाथा ज्ञानेश्वरी पुराण इतकंच असावा असं समजायचं. गाय सात्विक आहे. हो, चांगली माणसं आहेत आज, मजा आहे. इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला. द्रौपदी नुसार हाक मारली, सुदर्शन विलीन झालं, ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात. आणि परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती नावच त्याच्या पुढे पडलं दत्ताबुवा. गर्भाम परीक्षायाम अंतरेषु हृदय कमलेषु यत परीक्षास्तु पात्रेषु ममम रक्षन्ति यत पात्राया. मला संरक्षण करणारा, माझं गर्भात संरक्षण करणारा तूच आहेस. अशी ज्यानं पारख केली, अशी ज्यानं परीक्षा केली, इति नाम परीक्षिती. इति नाम परीक्षिती. परीक्षा केली ना, माझा सांभाळ करणार आहे. मालक सांगतात, जर भगवंताला उत्तरेनं हाक नसती मारली बाकीच्या सोयऱ्याला, हा देवैतीचा सोयराच होता ना. एका नात्यानं पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता. कृष्ण कोण होते माहिती? सख्खा मामा. सख्खा मामा, मामच सासरे होते. नात्यानं सोयरे येत, पण एका नात्यानं तो जगाचा बाप आहे. तिने जर बाकीच्या सोयऱ्याला हाक मारली असती तर पांडवाचा कुलदीपक कायमचा इजला असता, कायमचा. पांडवाच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या गादीवर कोणी बसलं नसतं महाराज. एकमेव ताकद आहे. हाका सुद्धा कोणाला मारावं याची आकली असल्या पाहिजे ना. बुद्धिवान होती, तिने हात पंढरपुरातल्या मालकाला मारली आणि सूक्ष्म अंगुष्ट प्राय रूप घेऊन गर्भात संरक्षण केलं. म्हणून मालक कदंब पहिल्या कडव्यात म्हणते, सरसी उडे हाके सरसी उडे हाके सरसी उडे हाके सरसी उडे लाडू भीमाला खाऊ घातले. तयम जलयास्तानयो वृकोदरे यद्भयानाम विषान्न परित्याज भयस्थितो कायाम वृक्षाति जायते. निळं पडलं शरीर, काळं पडलं शरीर. हाक मारली. कोणते मालक आले धावत माहितीये? काशीतले मालक आले. उरंगाया साधनेषु यद्भयो. उरंग म्हणजे सर्प. व्याला ददुशुंकाति जायम शमश्वायाम यत्विषाग्रयो. हात मारल्याबरोबर काशीतले मालक आले. चावा घेतला सापाने, अंगातलं सगळं विष शमन करून टाकलं आणि भीमाला वाचवलं. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. वस्त्र हरण करताना
पुण्य होतं महाराज. एका 22 वर्षाचा साधू गंगेत आंघोळ करता करता अंगावरचं वस्त्र त्याच्या धोत्र अंग चोळता चोळता निघून गेलं. गर्भांध होता, चक्षुहीन होता, आईच्या पोटातूनच अंध जन्माला आलता, पण अंगावरचं धोत्र वाहत गेल्यावर गावात कसा प्रवेश करायचा म्हणून कमरे इतक्या पाण्यात अंग लपून बसला. तो चातुर्मासाचा काल होता आणि चातुर्मासात द्रौपदी पोलीस पाटील आंघोळी करता गंगेवर जात होती. केवढ्या राजाची पोरगी हो, केवढ्या राजाची पोरगी, किती मोठ्या राजाची पोरगी. आमचा एक मित्र होता भंगिऱ्या, पण त्याचा बाप पैशावाला होता म्हणून मी बी त्याला कधी मधी मानित होतं. आपल्या अडचणीत उसने पासने देत होतं. इतकं काय लायकीचं नव्हतं ते, तवाच सांगायलो. आता कशाला मागू त्या पांचटाला मी. मग त्याला मी माहूरला नेलं, कीर्तन होतं तिकडंच. तर चल म्हणलं, वेळ होतात म्हणलं उनकेश्वरचं दर्शन घेऊ सकाळी सकाळी. रूम चांगली केलती. तर म्हणलं नको, उनकेश्वरला आंघोळ करू. तर याला वाटलं तिथं रूमच करतील. तर उनकेश्वरला एक कुंड आहे, तिथं आंघोळ करायची होती. म्हणलं याच्यात बाळू तुला माहिती आहे ना, मी असं कुठं बी आंघोळ करीत नाही. म्हणलं कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते. कुठं बी करायची नाही, कुठं कुठंच करीत असते. गंगेला आंघोळ करीत असते. ओढ्याला कोण कर म्हणायला तुला? हे काय एखाद्याचं आउटलेट आहे का घराचं? तिथं तुला आंघोळ कर म्हणायला होत. हे तीर्थ आहे, भगवान प्रभू रामचंद्राने शरभंग ऋषी करता तयार केलेलं तीर्थ आहे. बरं जाऊ दे म्हणलं बाळू, करतो, पण आपल्याला गार पाण्यानं जमत नाही, गार पाण्यात आंघोळ नाही जमत. मी काही त्याला सांगितलं नाही याच्यात गरम पाणी द्यायला ढकलून. ते म्हणला महाराज पाणी गरम याले, कोण गरम केलं? म्हणलं तुया मेवणीन. पहाट चालती तिने याच्यात गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी गरम व्हाले. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे, काय ताकद आहे. चला, अंध साधू आहे, अंध अंध अंध. द्रौपदी चातुर्मासात कालचं भंगिरी तिथं आंघोळ करीत नव्हतं. त्याला महती गरम पाणी लागल्यावर कळाली पाण्याची काय ताकद आहे, विश्वाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे. एवढ्या मोठ्या पांचाळ नरेशाची कन्या गंगेवर चातुर्मासा करता. साधूच्या रडण्याचा आवाज म्हणजे स्पंदण्याचा, दुःखाचा आवाज आला. विचारलं कोण? दादा मी. कोण? ताई. पांचाळ नरेशाची कन्या. वेगात सांगतो, वेळ मगाच संपला आपला. काय अडचण आहे दादा? काही नाही, अंगावरचं वस्त्र वाहत गेलं ग. मैत्रिणीच्या खांद्यावरचं लुगडं फेकलं. सुप्रभा नावाची मैत्रीण होती. ठराविक बायकांना मैत्रिणी चांगल्या मिळाल्या आणि ठराविक लोकांना मित्र चांगले भेटले. पुराणातल्या मैत्रिणी ऐका. सीतेसारख्या महान सात्विक सदाचारी पुण्यशील विश्वाच्या मालकिनीला मैत्रीण सापडली. 6 महिने 27 दिवस सीता आईसाहेब तिथं होत्या. त्रिजटा सापडली. 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होत्या. रामायणात हा पुरावा पाहायचा नाही. तुम्ही रामायण पाहिल्यावर म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, तुरीच्या पाट्यातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं सांगतोय. 6 महिने 27 दिवस 26 दिवस सीताई साहेब तिथं. आणि प्रभू रामचंद्राला वनवास 14 वर्षाचा होता, पण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे घातले. मधल्या काही साधूला भेटण्यात वेळ गेला. हो, त्यातले 3 दिवस त्या मार्गाने जाण्यासाठी गेले. असा एका विशिष्ट प्रकारच्या पुराणाचं मत. पण तिथं त्रिजटा मैत्रीण सापडली. भीष्मक राजाची कन्या लक्ष्मी आई साहेब रुक्मिणी आहे. त्यावेळेला सुजय नावाची मैत्रीण होती. हिनं तर पत्र वाचून दाखिलत, ताई ताण घेऊ नको, मालक येणार आहेत. अशी येडपट असती तर तिला काय आकलीचा कांदा होता. हो, सुजया फार हुशार होती. एक पोरगी मामाची तर मुंबईला शिकली. मामाची तर मामा जरा पैशावाला होता, त्याची बायको जरा उचकानी होती, ती घरी स्वयंपाक करीत नव्हती. हप्त्यात 3 दिवस हॉटेलच खात होते आणि 2-3 दिवस राहत होते. तर मग ती बाई स्वयंपाक करीत होती. हिच्या मामीला माहित नाही, हिला माहित नाही स्वयंपाक करायचं. पण बरी शिकली, जरा सुंदर होती म्हणून खेड्यात दिली. जमीन 500 एकर. सासू चांगली होती, दिली त्या घरी. तिथे गेल्याच नंतर काहीच येत नव्हतं. सासू म्हणली बाई तू एक काम करी जाय, तुला 1-2 महिने मी स्वयंपाक शिकिते, तो रोग तू माझ्या जवळ बस जाय. बसली सासूच्या जवळ. म्हणली आत्या वटा गरम लागायलाय. आत्या म्हणली वट्यावर नाही बसलीस तू, उल्यावर बसलीस, जळून जाशील, पटकन बाजूला होय. उल आहे ते उल, तू जळशीन वरपाळशीन, बाजूला सरक. इतकी बिनाकली असल्यावर कसं झालं असतं रुक्मिणीचं मला सांगा ना तुम्ही.
पत्र वाचता आलं असतं की उल्ह्याचा आणि किचन वाट्याचा फरक कळ ना काय कामाचे. आता काय काय लोकायला वाटलं खरं कीर्तन सुरू झालं. भंगारले आवडतो लोकायला. हो आधी असे बसले होते जसे पिराला कापायला न्यायचे. विठाला 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 लुगडं बाजूला पडलं वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं. अर्ध लुगडं स्वतःच्या अंगावरचं एक लुगडं होतं ते फेकलं, ते बाजूला गेलं. फेकाफेकीत उजळलं. साधून सांगितलं मी बाहेर येत नाही, अंगावर कपडे नाहीत आणि द्रौपदीला मधात जाता येत नाही. पण मैत्रिणीचा हात धरून आतमध्ये गेल्या. काय मैत्रीण होती सुप्रभा, काय मैत्रीण होती सुजया, काय मैत्रीण होती त्रिजटा. गांधारीची मैत्रीण सांगू, कांतीप्रिया. कुंतीची मैत्रीण सांगता येते कोणाला? धात्री. धात्री जगात एक नंबरची गायनिक. धात्री सारखी बाळांतपण करणारी, धात्री सारखी प्रसूती करणारी, धात्री सारखी डिलिव्हरी करणारी विश्वात जितके देश आहेत एकाही देशात धात्री इतकी विद्वान कोणीच नव्हती. ही कुंतीची दासी होती. दासी बिन मैत्रीण बी. विठाला विठाला माणसं चांगले असले, संगती चांगल्याची केली की काम चांगलं होतं. 2 बरण्यात एकीत मीठ टाकलं आणि एकीत तूप टाकलं. जागा कुठं कुठं मिठाची तुपाची जागा. ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कुठं ठेवते? कपाटात. आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुली पशीत शाकानच वाकली. तोंड एकीकडून बुडी एकीकडून. हे अशी पिरगाळली गाणी बरणी जास्तीला प्यारीलीच झालाय. कशाची संगती आहे? मिठाची. तुपाची संगत केलेली बरणी कुठे गेली? कपाटात. ती बरणी कोण दिश काढते? वरण भात केल्यावर, तूप पोळी पुरणपोळी केल्यावर, काही भात केल्यावर मग ते. आता ज्या बरणीला तुपाची संगत भेटली त्या बरणीन जरा हिशाबात राहा ना. ती लई शहाणी उचकानाची. तूप संपल्यावर अन्नाच्या वाट्यावर आली. नेमकी दिवाळीचा प्रेड होता. पोरीचे पोरं जास्त आल्यामुळे डबे कमी पडले. यात बरणीला छिद्र पाड दोरी लावली आणि बरणी पलीकडे रस्त्याने नेली. तिकून रस्ता येतून तो कायच मस्त रस्ता आहे. वा वा वा. ज्याला मळमळ होतंय त्यानं त्या रस्त्याने याचं. आयुष्यभर त्याला उलटी होणार नाही. कायच रस्ता आहे ते पलीकडे बाजूचा. आहे की नाही राजू काका? काय मस्त रस्ता आहे. वा 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 वा. टायर पंक्चर झाल्यावर धुतल्याशिवाय पंक्चर काढायचा नाही कोणी. नाही तर पंक्चर काढणारा चक्कर येऊन मरण. विठाला विठाला संगतीचा परिणाम संगत चांगली केली. चला सुप्रभेनं पितांबर दिला. द्रौपदीचा अर्धा पितांबर राहिला. आतमध्ये गेल्या. साधूला देऊन टाकला. साधूनं गंगेत भिजवला. आकाशात पांघरवला. देवा मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. लोकलज्जा निवारणार्थ मला वस्त्र दिले. माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला त्या लुगड्यावर उभ्या आणि आडवे जितके दोरे तितके वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. तिच्या हाकेला धावला केसरची उडी घालून या स्तंभ पोडी. मागं क्रतात्रेता युगात जा. मग अशी रामायणाच्या वया गोड ऐकावत वाटत होत्या. मी सुजित चलत होतो रस्त्यानं. गाडी तिकडे मागेच उभी केली. 1-2 जण आम्हाला उभा करून आणले. एक टेम्पो आलो म्हणला बसान माग. हो आणि पुढं होत्या कोणतरी बसलेल्या त्याच्या घरच्या असतील त्या. आम्हाला म्हणले बसा मागे. म्हणलं नाही मागून गाडी आली. हो एक जण वडिलांचा डब्बा घेऊन गेलते. त्यांनी आमचा उजेड पाहिला. मोबाईल जवळ मोठा मोबाईल आपल्या जो बारीक आहे त्यामुळे वापस आले. चला नाही म्हणलं गाडी मागे. चलायला लागलो. याच्याकरता आलो. रामायण ऐकत होतो. एक शेवटचा 5 मिनिटात प्रसंग सांगतो. दत्ताबाबत झाला. आता मला सकाळी पळायचे सकाळी. हो किडे खाणारं पाखरू होतं. फक्त 6च पक्षी आहेत काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ताफळे. राजहंस फक्त मुक्ताफळ खाते, काही खात नाही. कावळे काही खाते. एक तितीर नावाचा पक्षी फक्त खडे खातोय, काही खात नाही. कंकर तितिरा ते खडे खाते. खडे. पोपट्या इतका गोड बोलतो पण सोयाबीनवरच्या आळ्या खातो. पोपट पोपट. आर्घे नावाच्या काडीन त्याची जीभ घासली ना त्याला राम राम पण घालता येतो. या पाहुणे राम राम पाहुणे असं म्हणतोय पोपट
अर्घ्यायाम रावेषु रसनायत क्रियायम घर्षस पापेषु यज्जायते नाम ब्रह्मकन्यास पात्रेषु कृपा पात्रेषु रावायाम नैवम गिरगावकर लिखितम. रावा म्हणजे पोपट. सरस्वतीची कृपा झाल्यासारखी त्याची जीभ पातळ होती. मध आणि अर्घ्य नावाची काडी असती. या काडीनं मध लावायचं आणि त्याची जीभ घासायची. 6 महिने 7 महिने 8 महिने मालकानं चोच धरून आलादी. तुटली नाही पाहिजे, नुसती घाशीत राहायची. रक्त नाही निघलं पाहिजे. त्याला राम राम घालता येतो. पण चोट्ट सोयाबीनवरच्या आळ्या खातच. अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. मग एक पुराणातला पक्षी, त्याचं नाव आहे जटायू. बरोबर आहे का ना? जटायू. जटायू फार मोठा आहे. पैठणच्या मालकाने वर्णन केलंय. मिरे कश्यपाचा नातू. रामायण सांगते, वही घरी गेले वाचा. मिरे 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 कश्यपाचा नातू जटायू रे, जटायू नामे विख्यातो. मिरे 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 कश्यपाचा नातू. तो कश्यपाचा नातू होता, अरुणाचा पुत्र होता. त्याचा चुलता कोण होता माहिती? जटायूच्या चुलत्याचं नाव सांगताय? रामकृष्ण हरी. गरुड. अरुणाचा भाऊ कोण? गरुड. काय पावरबाज कुटुंब. जटायूच्या वडिलांना सूर्याचा रथ हाकावा अरुणानं. म्हणून वारकरी संप्रदायानं दखल घेतली. सूर्योदय नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गरजिनला. हरी चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा. उठा सूर्योदय प्रकाश झाला. हेत नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. जगाला प्रकाश देणारा अरुण, त्याचा बाप. चुलता किती मोठा आहे सांगू? त्याच्या चुलत्यापाशी वाकल्याशिवाय, त्याच्या चुलत्या पुढं कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी, नाचेन गरुड पारी. कान धरून या. इतका पावरबाद चुलता, जगाच्या मालकाचा अंगरक्षक पिय वाहन. आणि या कुळातला जटायू बलिदान दिलं हो. एक नालायक महाराजाच्या रूपात श्रीमंत आला. महाराजाच्या रूपात महाराजपणाला बदनाम केलं त्यानं. माय चुकीच्या महाराजाच्या पायाना कपड जाऊ. पाणी जर घाण पेलं तर उलटी संडास होती. पाणी जर चाळून नाही पेलं तर उलटी संडास होती. पण त्याच्यासाठी डॉक्टर उपाय करतोय. पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्यान पिढ्या मातीत जातात. सीतेला 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या थुत्राचा वास घेत बसावं लागलो. राक्षसनी काही बी खात होत्या महाराज. आणि त्या राक्षसनी 6 महिने 26 दिवस चुकीचा महाराज निवडला. हा, पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पछान के. भंगिराईच्या पुढं डोकं टेक जाऊ नका. हो, तुम्ही जरा भावनिक आहात, लय भावनिक. काय सांगायचं बाई तुम्हाला? समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठाला 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 पावनाती भासती पंचानन समाना. तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान. तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका. जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमन गा. मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू. नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी.
कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला विठाला आता भिनो वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे हे पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना मोरिया गजानना रे गजानना गजानना रे गजानना मोरिया गजानना रे गजानना गजानना रे गजानना हे पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे शांतीब्रह्म नाथबाबा भगवंताच्या प्राप्तीचं साधन आजच्या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात की देवाची प्राप्ती ज्याला हवी असेल त्यांनी संत लोकांकडे जायचं. हरी प्राप्तीशी उपाय देवाच्या प्राप्तीचा उपाय काय असेल तर ते संतांचे पाय आहे. धरावे संताचे ते पाय साधूचे पाय धरले साधूची भेट झाली साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती. मग एकदा संतांचे पाय धरले आणि देवाची प्राप्ती झाली की बाकीच्या साधनाचा विचार करायचाच नाही. ती सगळी आपण मते लोळत घरपुसतीच्या येत असतात ती साधनं. तुटती भावाची बंधने बाकीची जी काही बंधनं असतात ही सगळी नाहीशी होतात. त्याला एकमेव कारण कोण असेल तर ती फक्त संत आहेत. त्यांच्या सानिध्यात काही शिल्लक राहत नाही. साधू शिवाय देव भेटत नाही असं गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. किंवा 4-2 ओव्या पाठ असणारा सांगतो म्हणून मन ऐकायचं नाही. 10-5 अभंग ज्याला पाठ आहे तो सांगतो म्हणून ऐकायचं नाही. असा वेद ग्वाही दे. संता विन प्राप्ती नाही संता विन प्राप्ती नाही विन प्राप्ती नाही विन प्राप्ती नाही
देवाची प्राप्ती संताशिवाय नाही. साक्षी ही चतुर, विद्वान, बुद्धिमान लोकांची मानल्या जाती. वेदाच्या पुढे वेदानिंदी तो चांडाळ. कोण वेदाची चेष्टा करायची, शास्त्राची चेष्टा कोण करायची, पुराणाची चेष्टा कोण करायची? प्रत्यक्ष वेद ग्वाही देतात, संताविने प्राप्ती नाही, आईशे वेद देती ग्वाही. चारही वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे चारही वेद. वेद प्रत्यक्ष बोभावून सांगतात की साधूशिवाय आतापर्यंत देव कुणालाही सापडलेला नाही. तसा मिळतच नाही देव. देवाकडे जाण्यासाठी एकमेव साधन कुठलं असेल तर ती संत आहेत. त्याच्याशिवाय आतापर्यंत कुणालाही प्राप्त झालेला नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. शेवटच्या कडव्यात पैठणचे मालक सांगतात, आपल्या अंतकरणातल्या इच्छा, कल्पना, भावना, मनोरथ हे पूर्ण मात्र संत करतात. एक जणाने विचारलं, का हो जी संत देवाचं भजन करतात, मग संतांपेक्षा देव तर मोठा आहे, मग देव का मनोरथ पूर्ण करत नाही? तर देव मनोरथ पूर्ण याच्याकरता करत नाही, तो तुमचा बायोडाटा बघते. मग ते बायोडाटा बघते. भजन कर तू पण माळ एक गळ्यात, भजन कर तू पण चांगलं किती वागतो, नियम सांभाळतो का? नुसतं दाखवू नको लोकांना भजन करायचं. हा बायोडाटा बघणार तो. दयेच्या माणसावर अडचण आल्याच्या नंतर माणूस कुठेही वाकत असतो. देवा पुढं वाकत असेल, पण देव त्याची पत्रिका बघतो आणि त्याच्या पत्रिकेत सगळा प्रारब्धाचा होरा बघत असतो आणि त्या प्रारब्धानुसार जगाचा मालक त्याचं करत असतो. असं जर प्रारब्ध देवाला चुकीला असतं तर पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात बिना चप्पलचा 14 वर्ष 27-28 दिवस फिरलाच नसता. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म देव नाही प्रारब्ध बदलू शकत. प्रारब्ध बदलायची ताकद, कधी कधी प्रारब्धाची पत्रिका चुरगाळा करून फेकून द्यायची ताकद, ती फक्त संतात आहे. विठाला विठाला. शेवटच्या कडव्याचा एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो आणि मग पहिल्याकडे येतो. देव नाही प्रारब्ध बदलू शकत. मनोरथ पूर्ण करण्याची ताकद देवात नाही. यांचं पत्र न्यावं लागतं संतांचं. संतांचं पत्र देवाकडे नेलं की मग मात्र देव ऐकतो. एका बाईचे मालक आजारी पडले होते. शेवटचा पुरावा सांगतो मग पुढे येतो की मनोरथ कसे पूर्ण करतात संत. मालक आजारी पडले त्या बाईचे. संक्रांत काही दिवसावर आलती. बाईची मानसिकता अशी, या संक्रांतीला आपण वाण द्यावं. पण तिच्या लक्षात आलतं ही संक्रांत आपली होत नाही, आपले मालक आपले वाचत नाहीत, असं लक्षात आलं तिच्या. पण ती बाई सामान्य नव्हती. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप तिचा भाचा आहे. ती त्याची आत्या आहे. आणि तिने विचार केला, एवढा मोठा जर आपला वशिला असेल तर आपण त्याला आमंत्रित करावं. बोलून घेतलं देवाला. भगवान जी, देवाच्या ते आवडीचं घर होतं. देवाच्या आवडीचं का घर होतं सांगू? त्या घरातली प्रत्येक व्यक्ती भजन करीत होती. प्रत्येक व्यक्ती. त्या घरातली लोकांनी परिस्थिती चांगली असल्यावर भजन केलं,
परिस्थिती मध्यम असल्यावर भजन केलं आणि परिस्थिती कायमची खाली गेल्यावर पण भजन केलं, म्हणजे वनवासात पण भजन केलं. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव खंड वनवासी, त्या देवाचे आठवेची, परी त्या देवाचे आठवीते, परी त्या देवाचे पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाची आठवेची, परी त्या देवाची आठवेची. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाचे आठवी, परी त्या देवाचे आठवीते. आणि भजन करणाऱ्या लोकांना शास्त्र वेद पुराण सांगते, पंढरपुरातला मालक मानतोय. माझे भक्त गाती नारदा मी उभा तेथे. जिथं ज्याचं भजन चालू आहे तिथं तो आहे. मग भजन करणारं घर असल्यामुळं अगोदरच त्याच्या आवडीचं घर आहे आणि नाते जवळचे येतं, रक्तातलं सुद्धा नातं आहे. आमंत्रण केल्याबरोबर ब्रह्मांड नायक प्रगट झाले. काय काम आहे? काही नाही कन्हैया, बघ रे तुझ्या आत्ते मामा नाहीत थांबत. बघितली परिस्थिती अत्यंत नाजूक होती, टोकाला गेली ती परिस्थिती, शेवटचं टोक होतं. आता नेमकं काय काम आहे तुमचं? काही नाही, ही संक्रांत झाली पाहिजे रे, याच्या व्यतिरिक्त नाही मागत. मला माहीत आहे त्यांचं आयुष्य सरत आलंय, पण एवढी संक्रांत व्हावी अशी इच्छा आहे माझी. मनोरथ सांगते, ब्रह्मांडाच्या मालकाने संदेश यमाला केला. अप्पा यमाला केला. आता त्यानं बोलल्यावर काय, यम काय ऐकत नाही त्याचे. यमराज जी म्हणे, मी सध्या इंद्रप्रस्थात आहे. हस्तिनापूरला नव्हते, इंद्रप्रस्थात होते. महाभारत वाची जा जरासं. मी इंद्रप्रस्थात आहे सध्या. जी काय काम आहे प्रभू? काही नाही म्हणे, पंडू राजा थोडे थकलेत, आजारी आहेत. काही नाही म्हणे, उद्या जाणार आहेत, तुम्ही जाऊच नका. आजच्या दिवस तिथंच थांबा आणि तुमच्या आत्ते मामाची अंत्यविधी करून जा. भगवंताला ऐकायला कस तरी वाटलं थोडंसं. आणि देवानं सांगितलं, काही जमल का रे यमराज? नाही म्हणे, नाही जमत, आपल्याच्यान काही चालत नाही, जमत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले, त्यांचा मृत्यूचा फॉर्म जरा खाली घालणं. मोठ्या लोकांचं ऐकल्यावर तसं देवाला वाटलं, मोठ्याचं ऐकल्यावर मोठ्याचं चलतंय ना, चलतंय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काय परंपरेचा उत्सव चालू आहे. साध्या परिस्थितीत उत्सव होत राहतोय. चार लोकांना माहिती होतंय, माय मावल्यांना माहीत नसतंय, पेपर सगळ्यांकडे नसते, व्हॉट्सअप सगळ्याकडे नसते. आणि देवाला वाटलं आपण मोठे आहेत, आपलं काही वजन चलतं मोठ्याल्या लोकांचं वजन. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत असते, किंमत आहे पैशाला. यमन सांगितलं तरी चलत नाही, नाही चलत म्हणले, काही वजन. ठीक आहे म्हणले. आत्याबाई माफ करा, मामा उद्या दुपारी जाणार आहेत. काय वाटलं असेल त्या बाईला? मालकावर अतूट प्रेम करणारी बाई होती ती. ती अशी नव्हती नुसतं भजन करायचं, नवऱ्याचे कपडे कळकट, तेल अंगाव पडल्यावानी, अशी नव्हती. अशा लय असते. आता
भजन म्हणायला नंबर 1 ची बाका. नवऱ्याचे कपडे म्हणले 3 दिवसाली एकदा धुते. तुकाराम महाराजाची चुलतीच आहे. अशी नव्हती ती, अशी नव्हती. दुःख वाटलं. ठीक आहे कृष्णा, काय प्रारब्धात असेल ते होईल. हसो. भगवान निघून गेले. कन्हैया जाता तुम्ही? होय. उद्या जाणार आहेत म्हणे. पूर्ण करती मनोरथ सांगतोय. संत मनोरथ पूर्ण करतात. कीर्तन संतांच्या मंदिरात आहे. उद्या 12-12:30 वाजता जाणार आहेत म्हणे. आणि कन्हैया तू जातोस? आत्याबाई घेऊन येतो, लक्ष्मीला घेऊन येतो, अजून काही घेऊन येतो, संध्याकाळी येतो परत. रात्रभर आपल्या मालकाच्या पायापाशी बसू नये बाई. काय माहितीये का, शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. चूक फार घातक असते. काय होतंय, सासूनं म्हणलेलं सून तेच पाठ करती, सुनानं म्हणलं की नात पाठ करते, आमक पाठ करते, ते लागूबाई लागू सगळं लागत राहते. एकाची चूक परमार्थाला घातक ठरत असते. गाडी किती भारीची असू द्या, 10 माणसं गाडीत बसले, एशी गाडी, शिंदे सर, सुभाषराव, एशी गाडी, आणि 1 जणाचा पाय भरला घाणीनं. 9 जणांचे पाय चांगले आहेत, एकाचाच पाय घाणीनं भरला. खांडेकर साहेब, सगळ्याला वास येतो, सगळ्याला वास येतो. एकाची चूक करायची नाही. हा, बाकीचे स्टेज आहेत बाकीचं म्हणायला, इथं नाही म्हणायचं, गरज नाही. मला सांगायचा एक मुद्दा की हा पाळणार असणारी बाई सुद्धा हुशार असेल. वल्ली आनाया गेले मारुवती, जिवंत केले उर्मिलापती. मला सांगा, मारुतीरायाची कृपा 4 सुनार झाली. लक्ष्मण वाचले असते का मारुतीराय नसते तर? पूर्ण करीती मनोरथ. मग मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे. म्हणून मालक म्हणतात या संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. त्याचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. मग संत कोणालाही भेटो, जातीचा संबंध नाही बरं. जातीचा जात लय लांब सोडून द्या, हो लांब सोडून द्या. राक्षस प्रल्हाद कोणाच्या कुळातले? राक्षसाच्या कुळातला प्रल्हाद. लहानस पोरग लेकरासारखं, लहानस, लय पक्वात गोड वाजत आहे, किती बारीकस आहे. आता आपल्याकडं मस्त झालंय पोरग, छान आहे की नाही केदार? छान पोरग झालं. त्याचे गुरुजी चांगले, तिथं जवळच त्यांचं आता संस्थान आहे, नरोडे गुरुजींचं, चांगले. अशी लोक जवळ आले की आपलं काम होतंय. म्हणजे सप्ताह काही असला जवळ की त्यांच्याकडे असे खूप विद्यार्थी असतात ना, आणता येते आपल्याला चांगली व्यक्ती. मस्त मस्त. हे रामचा मुलगा आहे, हो. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, बापापेक्षा जास्त वाजित येते. त्याच्या बापाला इतकं येत नाही. आता तोंडाव म्हणाल, मला ते माघारी धुणं धुवाचा नाद नाही ना. विठाला विठाला आम्ही माळसापूरमध्ये पाहिलं होतं. कालच नाना म्हणले रोयण्याचे ते पोरग बोलाव बरं, मग तुला फोन लावला राम. आम्ही चांगलं वाजित आहे. केदार महाराज आले आज, छान. येत जा महाराजा 2 शेवेला, येत जा. हो, मी बी 2च जाग्यावर येतो, ऋषी पंचमीन हे, मग नसतो कुठले मठ चिटकत. विठाला विठाला राक्षसाच्या कुळातला. घरगुती जरा शिक बाचाबाची झाली. एक सांगू का तुम्हाला, सहजासहजी आतापर्यंत जगात कोणालाच काही भेटलं नाही. काही ना काही कुरापत झाल्याच होते. हो,
महाराज पितृ आज्ञेच्या बाबतीत प्रभू रामचंद्राचं पुराणात वर्णन केल्या जातंय. काही जर विरोधात गेली नसती तर पितृ आज्ञेचं काय प्रमाण होतं तिथं? घरडा का नाही जर शिकुरापत तिनं काय राज्य भरताला मागावं, ज्येष्ठाला दुरी दिगंतरी काय धाडावं मागावं आणि प्रभू रामचंद्रानं तयार व्हावं. ती जर अहो प्रभू रामचंद्र कौशल्याच्या अगोदर तिच्या पाया पडेत. पुराणानं विचारलंय, शास्त्राने विचारलंय, ऋषीमुनींनी विचारलंय, ज्या आईनं तुम्हाला बिना चपलाचं पाठीलंय तिच्या कस काय पाया पडे? तिच्यामुळेच मला पितृआज्ञा पालन करण्याचा योग आलाय. अशी लोक असतात, तो काही लोक असतात. प्रल्हाद आला, मला वाटतं सुरुची आणि सुनीती दोन पत्न्या होत्या ना उत्तानपादाला, दोन पत्न्या सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे टकले अन्न आचरण. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चवच ना. हो, जिला फक्त चवच, तळताना भजे खाती. हो, तळतानाच भजे खाल्ले 2-3 छटाक. म्हणलं कस काय खाल्लेस तू? पाहुणे जेवायचे राहिलेत. नाही म्हणे मग चविष्ट झाले का नाही पाहिले, पोट भरूस तर आणलेस. अशी सुरुची नाही, सुनीती, नीती. आणि भारताच्या स्त्रीची ओळख नीती संपन्न स्त्री म्हणून आहे. या पवित्र देशातल्या स्त्रीची जी ओळख आहे का खांडविकर साहेब, नीती संपन्न स्त्री आहे. राजा गोपीचंदाच्या स्त्रिया झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 5 महिलांचं चरित्र वाखाणलं. 5 बायकांचं चरित्र वाखाणलं. त्याच्यातले दोघींचे नाव सांगतो. एक गोपीचंदाची स्त्री आणि एक सीता. 3 घरी गेल्यावर पहा. बघा जा, अशा बघा जा. आहेत तुमच्याकडे, नातवाईकडे, पोराईकडे, पप्याच्या बापाकडे. पण पप्याच्या बापाच्या मोबाईलला लॉक असते, ते लॉक उघडून तुमच्या हातात देत नाहीत. कधी चांगलं पहा पुरतं देत जाय म्हण. तो अगरदा काही पाहत नाहीत आम्ही, पण चांगलं पाहायला देत जाय. बघा त्याच्यावर अजून कोण होत्या त्या 2-3. तर सीतेच्या समोर ज्या वेळेला मारुतीने ना अंगठी टाकली होती का, अंगठी मुरकुट्यांना, तर त्या अंगठीत सीतेनं सोनं नाही पाहिलं, अंगठीत राम बघितले आणि तेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकाचं वाक्य, तेचा आचळू सरसावला. नाथ भागवतात वही शोधा घरी गेल्यावर, तेचा आचळू सरसावला. या देशाची स्त्री नीती संपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे, आचरणशील आहे, पवित्र आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. म्हणून या देशाची ओळख आहे. शिकागोच्या परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं. काय नाविन्य आहे देशाचं, काय नाविन्य. किती मोठा अधिकार आहे. आचरण स्त्रीची पावर किती मोठी लक्षात घ्या. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली, पंढरपूरला. आणि कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक तिला आई म्हणला. कनकाई, गजमल दादा कनकाई म्हणला. तर बाईच्या लक्षात आलं हे तर बोलत नाही, ते कसं बोलन, ते येडं आहे का कोणाला बोलायला. आणि पुढचा पती नवरा कनका म्हणील, आई कसा म्हणील. आणि मागच्याला माझं नाव काय माहिती, मग मला कनकाई कोण म्हणतंय याच्यासाठी स्तब्ध राहिल्या. तर नवऱ्यानं समोरून खुनिलं, कनका अगं तेच म्हणतंय. ओळख काय या देशाची स्त्री, ओळख काय, ओळख काय. म्हणून तुम्हाला सांगतो, भंगार ऐकत जाऊ नका, भंगाऱ्याचे सांगितलेले व्रत पण ऐकत जाऊ नका. हो, अख्खा अधिक महिना उपवास, अख्खा श्रावण महिना उपवास, हेमोग्लोबिनची लेवल 7.
आथरून करून झोपली. पप्याचा बाप खिचडी करू करू खालाय. हो, तू या उपासाचं सोंग आहे. हो, त्याला खिचडी करावं लागायली आणि ते त्याला खाच्या आधी म्हणते तो तोंड कसं सपळलंय, खाय बरं गरम गरम एक प्लेट. या अधिक मासन श्रावणातल्या उपासान तुम्हाला पुण्य नाही दिलं, गथुडं पडलं पापाचं डोक्यावर तुमच्या. विठाला विठाला. मी नेहमीच सांगत असतो, नवऱ्याची मान जर उंच ठेवायची असेल तर त्या घरची बाई बलशाली पाहिजे, त्या घरची बाई शक्तिशाली पाहिजे, त्या घरची बाई बलवान पाहिजे. नवऱ्यानं 4 माणसं घरी आणले, 4 काय आणता 10 आणा, नाही दुसरा स्वयंपाक झाला तर करते पिठलं पोळी. पण हीच उपासानं झोपल्या नवरा म्हणतो मग मी सप्ता छाप. कुठं सप्ता चालू आहे तिथं मीच जातो टप्पू आणायला. हो, ह्योच फिरायला सप्तेन काय घरी नेतो. ती झोपली उपासानच. नाही काय काही उपास धरायचे नाही असे बाकीचे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते ते उपास धरायचे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी. हा विठाला विठाला. ज्याचा त्याचा भाव व्यक्ती तितक्या प्रकृती कोणाला काय आवडत ते ठरवा. पण या संप्रदायात बाकीचा गर्दा सांगितलं नाही. असो, ती कनकाबाई नावाची स्त्री गेली इथपर्यंत. मग सांगतो आम्ही इकडचं प्रल्हादाचं सांगतो पुन्हा. या देशाची ओळख स्त्री फार मोठी. घरची घरी कुरापत झालती बायकायची. प्रल्हादाच्या घरची इकडं कनकाबाईकडं आलो आणि विटेवरचा मालक कनकाई म्हणतो, काय प्रभू काही नाही कनकाई. ए आई तुला काय पाहिजे ग. या देशाची स्त्री किती भारदस्ते लक्षात ठेवा. तर त्या कनकाबाईनं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं मला काय देऊ नकोस, मी काय मागायला नाही आले तुला. भगवान म्हणले अगं माग ना. नकोय देवा, नकोय मला, काही नकोय ना, नकोय मला. अगं आई माग ग. राग आला बाईला आणि राग आल्या आनंद अप्पा इंजिनियर साहेब ती बाई काय म्हणली, तुलाच काही कमी पडलं असलं तर मला माग. कोणाला माहिती? पंढरपुरातल्या मालकाला. रागाच्या भरात म्हणली तुलाच काही कमी असलं तर माग. यानं विचार केला शब्द नाही खोटा हो द्याचा. उतरलं हो खाली, उतरलं खाली आणि पितांबराची वटी केली पितांबराची विटेवरच्या मालकानं. आणि कनकाबाईला सांगितलं माय देशील का. हो, मग 9 महिने तुझ्या पोटात जागा दी. 9 महिने तुझ्या पोटात जागा दी. हे रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं. म्हणे रामेश्वर भट्ट दिला. आणि तू का विष्णू, काय सक्षम स्त्री आहे देशाची, काय पवित्रता आहे देशातल्या स्त्रीचं. आणि अशी स्त्री जिचं नाव होतं सुनीती. सुनीती तिनं प्रसवलेलं रत्न प्रल्हाद कुळ राक्षसाचं कुळ होतं. राक्षसाचं कुळ आहे. मग राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद. अशी कुरापत कथा भाग ज्ञात आहे श्रीमद भागवतातला. तुम्हाला पुढे सरकू एका अरण्यात पोचला. त्या अरण्याचं नाव होतं मधु नावाचं अरण्य. ह्या मधु नावाच्या अरण्यात ज्या वेळेला प्रल्हाद गेले त्यावेळेला उगाच डोळे झाकले. काय मंत्र माहित आहे? माहित नाही मंत्र कोणता म्हणावा, काय म्हणावा, काहीच नाही. नुसते डोळे झाकले आणि अंतःकरणामध्ये देव ही भूमिका रुदित केली. विश्वाचा प्राण आखडा, विश्वाचा प्राण आखडा. त्यावेळेला नारदाच्या लक्षात आलं नेमकं काय. त्या अरण्यात नारदांचं जास्त वास्तव्य होतं आणि नारदांनी पाहिलं तर एक चिमुकलं बालक आहे. दया आली नारदावर. आईची कृपा असलो, घरातली कोणाची तरी कृपा लागती. वंश कृपा, हा शास्त्र कृपा, शास्त्राची कृपा लागते, वंशाची कृपा लागते, गुरु कृपा, आत्मकृपा. वा येती स्वात्मेन कृपा यत् पावित्र्यो जगदा निखिल प्रविष्टता. शंकराचार्यांचं वाक्य.
स्वात्मकृपा अस्तित पात्रेषु. विश्वात निखिल जन्य होत असतो तो गुरुकृपा. आणि गुरुकृपा